नियम मोडला तर दंड भरावा लागतो हे मान्य आहे, पण दंड भरूनही जर पोलिसांची भूक भागत नसेल तर सर्वसामान्यांनी जायचं कुठं? पंढरपूरच्या सांगोला चौकात काल खाकी वर्दीला काळीमा फासणारी घटना घडली. आधी 2000 रुपये गुपचूप खिशात घातले आणि वरून 1000ची पावतीही फाडली. आणि जेव्हा चालकाने विचारलं, साहेब हा काय न्याय, तेव्हा त्याला गुन्हेगारासारखं मारलं गेलं. पंढरपुरात नक्की चाललंय तरी काय? ही शिस्त आहे की दिवसा ढवळ्या सुरू असलेली लुटालूट? पहा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. ही दृश्य नीट पहा. इथं काल कायद्याचा नाही तर मनमानीचा कारभार पाहायला मिळाला. एका कंटेनर चालकाला अडवण्यात आलं. नियमानुसार कारवाई व्हायला हवी होती, पण चालकाचा आरोप असा आहे की पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारण्याऐवजी आधी सेटलमेंटचा प्रस्ताव मांडला. चालकाकडून 2000 रुपये रोख उकळले, पण खरी गंमत तर पुढे आहे. 2000 रुपये खिशात गेल्यावर पोलिसांना अचानक कायद्याची आठवण झाली आणि त्यांनी वरून 1000 रुपयांची ऑनलाईन पावतीही फाडली. साहेब पैसेही घेतले आणि पावतीही फाडली, हे कुठलं लॉजिक? असं जेव्हा चालकानं विचारलं तेव्हा पोलिसांचा पाराच चढला. बाचाबाची वाढली आणि भर रस्त्यात चालकावर लाथाबुक्क्यांचा वर्षाव झाला. एकीकडे 1 तारखेला एका विद्यार्थिनीचा बळी गेला म्हणून शहरात जड वाहतूक बंद आहे असं कारण पोलीस देत आहेत. मात्र बंदी फक्त पावती फाडण्यासाठी आहे की पाकिट भरण्यासाठी? हा संतप्त सवाल आता उपस्थित होतो. पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत चालकानेच रस्ता अडवून धरल्याचा दावा केला. चालकाच्या डोळ्यातील अश्रू आणि शरीरावरच्या खुणा खोटं बोलतायत का, असा प्रश्न निर्माण झालाय. कंटेनर चालक बायपास रोड असताना बायपास रोडने न जाता तो पंढरपूर शहरामध्ये आला. ते पंढरपूर शहरामध्ये कंटेनर आल्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी त्यास चालान केल्याची पावती पण आहे. त्याच्यावरती चालन केल्यानंतर त्याला चालन केल्याचा राग आला. त्यानंतर थोड्या अंतरावर जाऊन त्याने रस्त्याच्या मध्यभागी कंटेनर लावून सर्व ट्रॅफिक जाम केलं, अडवून धरलं. त्यानंतर आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी हजर झालो. तो कंटेनर बाजूला केला, वाहतूक सुरळीत केली. यामध्ये पोलिसांवर आरोप केला आहे की काहीतरी पैसे घेऊन पोलिसांनी कारवाई न करता कारवाई केली, तसेच पैसे पण घेतले असा आरोप केला. हे चुकीचं आहे. पोलिसांनी फक्त कारवाईची पावती केलेली आहे, पैसे घेतल्याचं यात काहीही तथ्य नाहीये. पोलिसांनी आपला खाकीचा माज वेळीच आवरावा, अन्यथा परिणामांना सामोरं जावं लागेल, असा सजडदम मोहोळचे आमदार राजू खरे यांनी दिलाय. एकीकडे अपघातांचं सत्र आणि दुसरीकडे प्रशासनावर होणारे हे गंभीर आरोप. यामुळे पंढरपूरकर आता दहशतीखाली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जर चालकाने आरोप केलेले खरे असतील तर ते 2000 रुपये नक्की कुणाच्या खिशात गेले? त्या अदृश्य रकमेची पावती मिळणार का? जर पोलिसच नियम तोडून वसुली करू लागले तर शहरातल्या अपघातांना जबाबदार कुणाला धरायचं? वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करणार का, की हे प्रकरणही मॅनेज केले जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज.